म्हणलं रानात जरा लसणाला ती काय गुळी टाकायची हो का, नुसती काढून दिली मला गुळी. हो का, इकडं ही ठीक आहे, ह्यातली गुळी काढून दिली. चला म्हणते तरी ये नाही तर. हा चला गे, जा तुझी तू. कणकणी आली व आता काम नाही म्हणले कणकणी येणारच गे. काय आले, ताप आलाय. चला मग दवाखान्यात येत असलं तर. आता झालं लय दिवस झालं ते, म्हणजे कसं माहिती आहे का त्यांचं ते पोटात ते दुखायला. पण आता पोटात दुर्दैवानं बरं का पोटात दुखत नाही. तुम्हाला माहित आहे यांनी आणलेली सुलिंब बघा तिथं आहे ती, परतच्या साईडला परत आणली ती अजून बरं का. पहिल्यांदा आणलेली त्यांनी पिळून खाल्ली ती, पिळून खाल्ल्या पण लय पोटात दुखलं होतं आहे ना तुमच्या. आज काही त्यांचा बोलायचा मूड नाही बरं का, कारण ती बसले तर तसं. मला म्हणत होतं काय खाऊ पण वाटत नाही, तोंडाला चव पण नाही. होतं तसं, आजारी असल्यावर तसं होतंच बरं का. कामात कसं माणूस मग्न होत होतं, काय म्हणजे होतंय काय नाही, अंग ते दुखत होतं बरं का तसं त्यांचं. पण आता कसं झालंय माहीत आहे का, बोलू दे घ्या, बोला तर घे थोडं. बोलं नाही तर काय नाही, त्यांचं ती मोबाईल बघायचं चालायचं. चला आपण जाऊन ते आपलं लसणाला ही देऊया, टाकूया. कसं टाकायचं काय म्हणलं होतं तर मला म्हणलं बरोबर काकऱ्या धरून मध्ये अशी सोडलाय होय वा. चला नसतं ते जाऊ हा उभं राहून तर मला झोपत ती कसलीच कंडिशन नाही काय की यायची. जाऊ दे, त्यांचं बघून नाही जमत. आता त्यात एक माझं पण मन मुदाचंच होतं, पण कुठं तर विरकाळायला पाहिजे किंवा काय झालं माहिती आहे का. ज्यावेळेस आई म्हणली, म्या काय म्हणलं, ताईनं मला जुडवी घेतली होती तर मला म्हणली तू पण तशीच राहत जा. आता आम्ही दोघी चांगलंच असतो बघा, इथनं पुढं पण चांगलंच राहणार आहे म्हणून मी शब्द पण दिलाय. पण त्यातनं पण आईचं ती बोलणं ऐकून मला पण वाईट वाटलं जरा. मग म्हणलं हायच की, त्यांचं पण साहजिकच आहे तितकं, कारण ह्याच्या अगोदर असं घडलं होतं घटना की जेणेकरून त्यांना पण ही असं शब्द वापरणं साहजिकच आहे. त्यांना मी म्हणलं तरी समजावून सांगितलं असं वागत नाही. आता झाल्या गोष्टी होऊन गेले ते काय आता परत परत तिचं म्हणजे गोखत बसलं तर त्याला काय अर्थ नाही. ती वाईट प्रसंग होता, येऊन गेला म्हणायचं. असते तर जेवणात चढ उतार कुठं नसते तर सगळीकडे असते तर कुठं तर वाईट घटना घडते कुठं चांगली. आणि जास्त करून माणसाच्या जीवनात कसं असतं, अडचणींना लय सामोरे जावं लागतं. आता आमचंच बघा, आम्ही तर किती संकटांना तोंड देतोय ना, आमच्याच जीवाला माहीत आहे. आता ह्यांना कसं आहे माहीत आहे का, हे घटकत चांगलं असतं तर घटकत कसं तर होतं. आता त्यांना म्हणलं होतं मी त्या टायमिंगलाच म्हणलं होतं, किंवा अजून आता जरी पैशाची अडचण असली तर अण्णा म्हणजे माझं वडील काय म्हणलं होतं, काय तुमचा खर्च असेल ते तुमच्या म्हणजे ह्याचा ऑपरेशनचा मी बघतो. तुम्हाला जरी वाटत असलं की पैसा नाही तर माझ्याकडून कसं करू, तर एवढी सुद्धा हमी दिलती त्यांनी की आमच्या मी सगळं बघतो तुमचं, तुम्ही फक्त तयार राहा. पण ज्यावेळेस त्यांच्याकडनं मला खरं कारण कळलं, मला काय म्हणते तर जुते कसं असतं माहिती आहे का, ऑपरेशन केलं तरी ती खडा काय पूर्णपणे निघत नसतो. ती जी रेती साठून अजून डबल खडा उद्भवायचा आहे ते उद्भवतो. त्यामुळं पोट फाडून घ्यायचं आणि तीन तरी त्यातनं पण अण्णा काय म्हटलं की दुर्बिणीच्या साह्यानं तिथनं तेवढ्या खोलातनं करते ती काय, हे आपल्याला एवढे त्यातली माहिती नाही बरं का, पण त्यांनी ती सांगितलं होतं. आणि कसं आहे माहिती आहे का, शरीर ही मोठी संपत्ती. कसं आहे बघा की त्यांचं शरीर नीट असलं तर सगळं नीट आहे घेऊ. कुटुंबाचा मेन आधार म्हणजे आमच्यासाठी ह्यांनी जायचं बरं का. काय असेल ते पोरीचं माझं जे आमच्या कुटुंबाचं बघणारं, आमचं काय असेल ती काय आमचं आता आमचं पोषण करायचं म्हणल्यावर काय एक लागत नाही, सगळं घरचं बघावं लागतंय सगळं असं. त्यातनं पण बरं का स्वतःहून मी कधी ह्यांना त्रास देत नाही की तुम्ही मला हीच घ्या तीच घ्या. आणि जरी म्हटलं तरी त्यांचं मला समजून सांगणं असतं की मला म्हणते तर कुठं तर आपली परिस्थिती नाजूक आहे, त्यामुळं एवढा मोठा हट्ट धरत जाऊ नको. आता काय झालं तर माहिती का, एक ताजं उदाहरण आहे. शाळेच्या मामी तुम्हाला तर माहिती आहे, त्यांच्या मुलाचं लग्न जमलं. मग त्यांना मी म्हणलं होतं मला एक 3,000पर्यंत कलांजणी पैठणी घेऊन द्या. आता किती मागे लागली बरं का, पण मला म्हणत होतं नाही जरा थांब, ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येते. नाही तर म्हणलं नाही तर पण म्हणते तर काय, ज्यावेळेस आपल्याकडं पैसे येतील किंवा कशातनं तर आपल्याला पैसा आलं की मी तुला नक्की घेईन, पण आता काय माझ्याकडलं की फोर्स करू नको. तसं मनानं लय चांगलं येतं व, पण त्यांना कसं आहे माहीत आहे का,
कसं बघते तर बघितलं का मुद्दाम मी तिकडं कॅमेरा त्यांचा मूड नसला ना मग ते तसं करते तर ते कसं म्हणते तर माझी मला एकटं सोड. आता पण म्हणत होतं माझ्या संग काय ब्लॉग करू नको, माझ्या संग व्हिडिओ काढू नको, तुझी तू जा तिथं लसूण ती त्याला जसं मी खाजा टाकते तसं काय असेल ती व्हिडिओ बनव. पण मला पण राहत नाही हो. आता जेवण तर काय केलंच नाही बरं का. मला म्हणत होतं भात आणि वरण कर मग मी खाय. माझं तर गुरुवार असतं बरं का. मला काय वाटतं माहिती आहे का, काय असेल ती सुखानं समाधान असावं. ती आता सुख आहे बरं का, पण समाधान कुठल्या तर गोष्टीत नसतंय. काय तर असतंय व महाग अडचणी भरपूर असते त्या. स्वामी इथं ना आपल्या पाठीशी अडचणीतनं पण पुढे जाय. ज्या घरात अडचणी नाही त्या घरीच स्वामी वास करत नाही. ती मात्र खरं आहे बरं का. अडचण आता चालूला आम्हाला अडचणी आहेत त्या बरं का. ह्यांना पण टेन्शन आहे भरपूर आहे. मी नाही म्हणत नाही. कशा आता बोराचं सीझन पण संपले आता संपला म्हणजे जमाच आहे त्यात. आता कुठंतरी म्हणजे आता तुम्हाला घरी दिसते तर मागच्या ब्लॉगमध्ये ते काय तुम्हाला ही घरी दिसत नसायचं. सतत त्यांची ड्युटी चालू असायची. पण आता जरा बोर संपत आल्यामुळं ह्यांनी जास्त होऊन घरीच असते. तर मग टेन्शन नसतं ना त्यांना. आता रानात बघायला गेलं आपल्या तर मका लावलेली आहे त्यामुळं आता किरळीत आली बरं का. मका किरळी फेकायला लागली. मका पण चांगली आहे. आता तोपर्यंत दुसरं काहीतरी त्यांना बाहेरचं काम पाहिजे म्हणून सारखं त्यांचा प्रयत्न चालूच असते. तर इथं नाही तर दुसरीकडं असतंय गे हो. घरात एक म्हणून लागत नाही. पोरगी आहे बरं का, तिचं पण काहीतरी बघावं लागतेच की. होय वा झाला की लगेच येऊ नुसतं थांबा तिथं. कुठं तर मन निर्गळ पाहिजे व उगाच ते एका जागेला बसून बसून तर जास्तच ताप पण आलाय बरं का. चला म्हणते या एखादी सलाईन लावून येऊया तरी पण तयार होईना येतं. त्या गाडीमुळं तर त्यांना लई असं जास्त करून जास्त त्रास होतो या. त्यामुळे नको वाटतंय. आणि त्यांच्या मनात एक समसम राहिली बरं का. आता एवढं आता देवधर्म आहेत सगळं आहे. आणि त्यात काय झालं आहे माहिती आहे का, आम्ही पालीच्या खंडोबाला गेलोच नाही. दोघं पण गेलो नाही. आणि ह्यांची श्रद्धा जास्त करून खंडोबावर आहे बरं का. मामा ती जात होतं. आता काय झालं माहिती आहे का, जत्रा होऊन झाली बरं का. पण ह्यांनी काय जाता आलं नाही ह्यांना. काय तर अडचणी असते त्यामुळं जाणं झालं नाही. तर मला म्हणले होतं ज्यावेळेस आपलं नीट म्हणजे माझं जे राहिलं पोटात ते दुखायचं त्यावेळेस आपण पहिल्यांदा पालीला जाऊन यायचं. जाऊया म्हणलं या तसं काय अडचण नाही. त्या दिवशी माहेरला गेले पण म्हणत होतं किती म्हणत होते मी थांबते तिथं तुम्ही जावा. नाही तर 2 दिवसानं मी माघारी नेते. पण मला राहू दिलं नाही. का राहू दिलं नाही, इथं येऊन पण त्यांना काहीतरी कामाचं काहीतर म्हणजे ती म्हणते ती कुठंतरी काय म्हणते ती बघायचं होतं आहे ना, जॉक लावायचं होतं काय म्हणते ती तसलं. तर म्हणत होतं लागतंय लेवल हे करड. तर अशी बाई माया लावते तर ह्याने जवळ येते ती मका ती चारली पेंट चारली की हे बाई असे माणसाला माया लावली ना. झाडचं पाखरू पण खाली येतं झाडावरनं म्हणते ते खोटं नाही. आता कशा निशे नेला तर ह्यांच्या आता बघा बसतेच बघा तिथं हे का बसलं बसाई नाही व्यवस्थित तर कसं बसायचं चाललं विकलं. माणसापेक्षा मुक्या जनावराला जीव लागला ना खरंच वाया जात नाही कुठंच. माणसं ओळखायला माणसाने शिकावं तर दुसरं काय नाही हो. आता ते दुसरं जोडीला पण तिथं येऊन बसायला लागले. तर जाऊ द्या चालू राहिलं असं.